IIT JEE प्रवेश परीक्षेमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमचा गुरुमंत्र किंवा करिअर मंत्र त्यांच्यासाठी काय असेल? आमच्याकडे आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही हे सांगतो की तुझं काम अभ्यास करणं हे आहे आणि तू अभ्यास आपण जे ठरवून ठेवलेल्या टाइम टेबलप्रमाणे तेवढा वेळ हा करत राहिलं पाहिजे. जर तू तो अभ्यास करत राहिलास तर एक दिवस असा येईल की अचानक तुला असं वाटेल की मला हे जमायला लागलंय. कदाचित तो दिवस लवकर येईल किंवा थोडा उशिरा येईल. पण समजा तुम्ही कुठच्या मध्ये आम्ही ज्या परीक्षा घेतो त्या परीक्षांमध्ये कमी मार्क मिळाले आणि म्हणून तुमचा अभ्यास तुम्ही कमी करायला सुरुवात केली की मार्क कमी मिळत आहेत, मग आता काय फायदा आहे वगैरे, तर मग तो आयुष्यातला वेळ तुमचा वाया गेला. अभ्यास जर तुमचा एक दिवस झाला नाही तर तुमचा अभ्यासाचा आयुष्यातला एक वेळ वाया गेला. तुमच्याकडे कितीही जरी पैसे असले, ते खर्च करायची तुमची तयारी असली तरी तो दिवस तुम्हाला परत मिळणार नाही. त्यामुळे आम्ही मुलांना नेहमी हे एनकरेज करत असतो की तुम्ही मार्क किती मिळालेत म्हणून मी अभ्यासावर माझा परिणाम झाला वगैरे असली काहीही कारणं देऊ नका. अभ्यास करणं हे तुमचं आत्ता काम आहे. पुढचे 2 वर्ष ते तुम्ही करत राहा. रिझल्ट काय येतोय, मार्क मिळतात की नाही, IITची रँक किती मिळेल वगैरे वगैरे या गोष्टी पुढच्या आहेत त्या तुम्ही सोडून द्या. त्याचा आत्ता विचार करू नका. मी तुम्हाला एक शेवटचं उदाहरण देतो. जी गोष्ट मी त्या मुलाला सांगितली आणि त्याचा खूप फायदा झाला तर तीच मी सगळ्या मुलांना पण सांगेन की एक मुलगा सिद्धार्थ नावाचा, तो मला भेटायला आला 6 महिन्यानंतर, बाहेरून आला होता. त्याने सांगितलं की सर तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनेच सगळं मी करतो आहे, पण वर्गात शिकवलेल्या 5 तासाचं जे तुम्ही शिकवताय दररोज ते समजलंय की नाही चेक करायलाच मला 7 तास लागतो आहेत आणि मग मला गणित सोडवायला मिळतच नाहीये, त्यामुळे मला काय मार्क मिळत नाहीत, तर मी काय करू? तो मुलगा रडत होता, तो सिन्सिअर होता, तो भरपूर अभ्यास पण करत होता. तर तेव्हा मी त्याला असं सांगितलं की ठीक आहे, मला आनंद आहे की तू वर्गात शिकवलेलं समजून घेण्यासाठी अजून 7 तास संध्याकाळचा अभ्यास करतो आहेस, तसा तू चालू ठेव. तुला गणित सोडवायला वेळ नाही मिळाला, नको मिळू देत. मी तुझ्या आईवडिलांना फोन करून सांगतो की याच्या मार्क तुम्ही बघू नका, हा मार्कांसाठी अभ्यासच करत नाहीये, हा कन्सेप्च्युअल अभ्यास करतोय, त्यामुळे तो विषय समजून घेतोय. त्याला मी असं सांगितलं तू जर हे करत राहिलास तर तू त्या विषयातला तरबेज होशील. IITची गणित तुला सोडवता येतील, परीक्षेत मार्क मिळतील की नाही हा वेगळा विषय, तो बाजूला ठेवूया, पण तू त्या विषयातला तरबेज झालास तर तुला पुढे काही ना काहीतरी चालू राहणार आणि तू उत्तम विद्यार्थी बनणार. तशा पद्धतीने त्याने ते काम सुरू केलं. तो आला रडत पण गेला हसत आणि त्याने काम चालू ठेवलं. हळूहळू त्याचा तो दिवसभराचा टाइम मॅनेजमेंट असं करायला लागला की त्याचा तो 5 तासांचा जो वर्गात शिकवलेले कन्सेप्ट आहेत ते 4 तासात कंप्लीट व्हायला लागले, 3 तासात कंप्लीट व्हायला लागले. मग तो उरलेल्या वेळात गणित सोडवायला लागला. 2 वर्षानंतर त्याला उत्तम रँक मिळाली आणि तो IITत अभ्यास करतोय आता. मध्येच मेसेज येतो की सर तुम्ही शिकवलेलं हे आत्ता आम्हाला शिकवलं आणि मला तुमची आठवण आली, असे व्हॉट्सअप मेसेज आम्हाला येत असतात त्याचे. तर त्याच्यातला मुद्दा महत्त्वाचा हा की तुम्ही जर एकदा ठरवलेलं आहे की आपण चांगला अभ्यास करणार तर अभ्यास करत राहणं. मुलाचं काम काय आहे तर अभ्यास करत राहणं. हे जर त्याने सतत चालू ठेवलं तर तो 100% यशस्वी होणार. ती स्पेसिफिक परीक्षा कदाचित क्रॅक नाही होणार जर कमी अभ्यास झाला किंवा त्या परीक्षेला रिक्वायरमेंट नाही सॅटिस्फाय झाल्या तर, पण इव्हेंच्युअली तो मुलगा सक्सेसफुल होणार. त्यामुळे अगदी सिन्सिअरिटी स्वतः असलेल्या मुलांसाठी तर हे उपयोगी आहेच, पण नसलेल्या मुलांनी सुद्धा हा गुरुमंत्र म्हणून वापरावा की मी ठरलाय तेवढा वेळ अभ्यास करणार म्हणजे करणार. असं जर मुलांनी केलं तर अशी अनेक उदाहरणं मी बघितलेली आहेत की जो खरं म्हणजे सिन्सिअर नाही, खरं म्हणजे खूप हुशार नाही, पण त्याने हे काम भरपूर केलं, त्याने अतिशय उत्तम रँक मिळवून तो IITत गेलेला आहे. अशी कितीतरी उदाहरणं आमच्याकडे आहेत.